नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहोत महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या सिरीजमध्ये आपण बुद्धिमत्तेचा दिशादर्शन हा टॉपिक चालू केलेला आहे आणि दिशादर्शन या टॉपिकचे आपण बेसिक बघितलेलं आहे. आज आपण रेल्वे ग्रुप डीचे मागील वर्षाचे झालेले प्रश्न दिशादर्शनचे कशा पद्धतीनुसार विचारले होते ते आपण बघणार आहोत. ज्यांनी कोणी दिशादर्शनचा पहिला व्हिडिओ बेसिकचा बघितला नसेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकत आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. नंतरच तुम्ही प्रश्नाकडे यायचं आहे, अन्यथा तुम्हाला काही समजणार नाही आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे की राजनने एका बिंदूपासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. नंतर डावीकडे वळत तो 300 मीटर चालत गेला. नंतर उजवीकडे वळला आणि तो 400 मीटर चालत गेला. नंतर डावीकडे वळत तो 1 किलोमीटर चालत गेला. तर राजनचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आणि सर्व जी वळणे आहेत केवळ 90 अंशाचे आहेत, म्हणजे जे पण आपण वळण घेऊ ते 90 अंशामध्ये असेल. आणि हा प्रश्न विचारला होता 17 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 1 मध्ये हा प्रश्न आपला रेल्वे ग्रुप डी ला विचारलेला होता. इझी आहे. राजनने एका बिंदूपासून सुरुवात केली. समजा आपण हा एक बिंदू म्हटला, ठीक आहे, इथून पासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 200 मीटर अंतर चालत गेला. उत्तरेकडे किती मीटर? 200 मीटर. उत्तर दिशा बघा वरती असते, म्हणजेच वरती 200 मीटर. हे 200 मीटर अंतर चालत गेला. झाला. पुढे काय म्हटला? नंतर डावीकडे वळत तो 300 मीटर चालत गेला. म्हणजे बघा उत्तरेला डावात बघा कुठं आहे, इकडून वरती आला म्हणजे उत्तरेला आला, तर उत्तरेला डावात इकडच्या साईडला आहे म्हणजे पश्चिमेला आहे. तर पश्चिमेला किती मीटर? 300 मीटर. तर 300 मीटर इकडे पश्चिमेला करा. पश्चिमेला 300 मीटर चालत गेला. ठीक आहे. पुढे त्यांनी म्हटलं नंतर उजवीकडे वळला आणि तो 400 मीटर चालत गेला. ठीक आहे. इकडून इकडे आला म्हणजे इकडची दिशा कुठली असते? पश्चिम. आता पश्चिमेला तू किती? 400 मीटर चालत गेला. ठीक आहे. पश्चिमेला आला आणि पश्चिमेकडे उजवीकडे वळला. पश्चिमेला उजवीकडे वळला म्हणजे बघा पश्चिमेला उजवात कुठं आहे रे? वरती, म्हणजे उत्तरेकडे. तर उत्तरेकडे परत 400 मीटर चालत गेला. ठीक आहे. उत्तरेकडे परत 400 मीटर चालत गेला. ठीक आहे. परत बघा नंतर डावीकडे वळत तो 1 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. आता इकडून वरती गेला म्हणजे वरची दिशा आहे उत्तर आणि त्यांनी काय म्हटलं नंतर डावीकडे वळत तो 1 किलोमीटर चालत गेला म्हणजे उत्तरेला डावीकडे वळला. तर उत्तरेला बघा डावात कुठं आहे? इकडच्या साईडला आहे. आणि किती किलोमीटर? इथं 1 किलोमीटर दिलेलं आहे. बघा हे 200 मीटर होतं, हे 300 मीटर होतं, हे 400 मीटर होतं. आता हे किलोमीटर आहे म्हणजे आपल्याला माहित आहे 1 किलोमीटर म्हणजे किती रे मीटर? 1000 मीटर आहे ना. म्हणजे त्याचा सांगण्याचा उद्देश काय? आणि तो 400 मीटर चालत गेला, नंतर डावीकडे वळत तो 1 किलोमीटर चालत गेला म्हणजे 400 मीटर तो उत्तरेला आला आणि तिथून डावीकडे वळत 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर, म्हणजे हे थोडं मोठं होईल. अशी आपली डायग्राम बनेल आहे ना. अशा पद्धतीनुसार ही डायग्राम बनेल. म्हणजे त्यांनी काय विचारलं तर राजनचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? म्हणजे बघा इकडून इकडे आला म्हणजे इकडे तो चालत आहे, मग इकडून इकडे येत आहे म्हणजे इकडची दिशा कुठली असते रे? पश्चिम दिशा. तर राजनचे तोंड कोणत्या दिशेकडे आहे? आता पश्चिमेकडे त्याचे तोंड आहे. ठीक आहे, समजलं? परत एकदा रिपीट करू आपण. बघा राजनने एका बिंदूपासून सुरुवात केली आणि तो उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. हा एक बिंदू म्हटला. इथून उत्तर दिशा वरती असते म्हणून वरती आपण 200 मीटर अंतर घेतलं. नंतर डावीकडे वळत तो 300 मीटर चालत गेला. आता उत्तरेला आला होता तर उत्तरेला डावात बघा, उत्तरेला डावात इकडे असतो म्हणजेच पश्चिमेकडे आहे ना, इकडे दिसत आहे तुम्हाला, म्हणजेच इकडे तो 300 मीटर अंतर चालत गेला. पुढे काय म्हटलं नंतर उजवीकडे वळला आणि तो 400 मीटर चालत गेला म्हणजे इकडे आला म्हणजे पश्चिमेला आला. तर पश्चिमेला उजवात बघा, पश्चिमेला उजवात वरती आहे म्हणजेच परत उत्तरेकडे तो 400 मीटर चालत गेला. नंतर डावीकडे वळत तो 1 किलोमीटर अंतर चालत गेला म्हणजे बघ उत्तरेला बघा डावात कुठं आहे? इकडच्या साईडला आहे म्हणजे पश्चिमेला आहे. आणि 1 किलोमीटर म्हणजे बाकीचे सर्व हे मीटरमध्ये होते म्हणून 1 किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये केलं, 1000 मीटर झालं. म्हणजे या 400 मीटर पासून इकडे पश्चिमेकडे 1000 मीटर अंतर चालत गेला. तर राजनचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे असं आपल्याला विचारलं होतं. तर राजनचे तोंड आता कुठं आहे? पश्चिमेला आहे. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत अशाच टाईपचा. बघा दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे
रमणने एका बिंदूपासून सुरुवात केली आणि तो उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. नंतर तो डावीकडे वळला आणि 300 मीटर चालत गेला. नंतर उजवीकडे वळत 400 मीटर चालत गेला. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळाला व 300 मीटर चालत गेला. तर सुरुवातीच्या बिंदूपासून रमण किती अंतरावर आहे हा प्रश्न सुद्धा आपल्याला 17 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 1 मध्ये हा प्रश्न विचारला होता. म्हणजे बघा, या शिफ्टमध्ये आपल्याला एकाच दिवशी म्हणजेच एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न विचारले होते दिशादर्शनचे. म्हणजे दिशादर्शनाचे 2 गुण तुमचे फिक्स आपल्याला करायचे आहेत. तर बघा, रमणने एका बिंदूपासून सुरुवात केली. समजा आपण हा बिंदू म्हटला, या बिंदूपासून रमणने सुरुवात केली आणि तो उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. आपल्याला माहित आहे उत्तर दिशा वरती असते, म्हणून वरती गेला, इथून पासून वरती गेला. समजा असा 200 मीटर अंतर चालत गेला. ठीक आहे. पुढे काय म्हटलं, नंतर तो डावीकडे वळला आणि 300 मीटर चालत गेला. तर बघा, उत्तरेला आला, उत्तरेला डावा तिकडे असतो आहे ना, मग इकडची दिशा किती 300 मीटर, डावा तिकडे म्हणजे पश्चिमेला 300 मीटर. थोडंसं मोठं घ्या, 200 पेक्षा थोडंसं मोठं दिसलं पाहिजे. ओके, 300 मीटर अंतर चालत गेला. नंतर उजवीकडे 400 मीटर अंतर चालत गेला. आता बघा, इकडून इकडे आला 300 मीटर, म्हणजेच इकडून इकडे आला पश्चिमेला 300 मीटर. कुठं गेला, सॉरी, पश्चिमेला काय म्हटलं त्यांनी, 400 मीटर उजवीकडे वळाला. आता पश्चिमेला बघा, उजवा हात कुठं असतो, वरती असतो. मग वरती म्हणजेच आपल्याला उत्तरेला जावं लागेल. हे अंतर किती झालं, 400 मीटर. ठीक आहे. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळला व 300 मीटर चालत गेला. आता इथून पासून वरती गेला म्हणजे उत्तरेला गेला आणि उत्तरेला कुठं वळाला, उजवीकडे वळाला. मग उत्तरेला बघा, उजवा हात कुठं असतं, इकडे, आणि इकडे किती मीटर, 300 मीटर. ठीक आहे. अशा तऱ्हेने ही डायग्राम आपली बनलेली आहे. तर त्यांनी काय म्हटलं, तर सुरुवातीच्या बिंदूपासून रमण किती अंतरावर आहे. सुरुवातीचा बिंदू होता हा आणि तो सध्या इथं आहे. तर हे अंतर किती आहे, म्हणजे आपण जर हे जॉईन केलं, बरोबर आहे, म्हणजे बघा हे 400 मीटर अंतर आहे. तर हे सुद्धा किती राहील, 400 मीटर, कारण रेक्टँगल बनेल, आयत बनेल. आणि हे 200 मीटर, म्हणजे 400 अधिक 200 मीटर, म्हणजेच हे किती, 600 मीटर अंतरावर तो आहे उत्तरेला. कारण इकडून पासून वरती आहे, मग सरळ स्ट्रेट वरती, म्हणजेच कोणती दिशा असते, वरची दिशा उत्तर दिशा आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल की तो सुरुवातीच्या बिंदूपासून 600 मीटर उत्तरेला आहे. कुठं आहे, उत्तरेला आहे. म्हणजेच सध्या तो उत्तर दिशेला आहे. आणि किती मीटर अंतर आहे, 600 मीटर त्याचं अंतर आहे. ठीक आहे. समजत आहे तुम्हाला. समजत असेल तर हे उदाहरण स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता लाईक शेअर तर काही सांगणार नाही तुम्हाला, तुमची मर्जी असेल तर करायचं, नाही तर करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. सुनीत उत्तरेकडे 10 मीटर चालत गेला. नंतर तो उजवीकडे वळत 11 मीटर चालला. तेथून तो उजवीकडे वळला आणि 13 मीटर चालत गेला. आणि पुन्हा तो उजवीकडे वळला आणि 25 मीटर चालला. तर सुनीतचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल. आणि कंसामध्ये दिलेला आहे की सर्व वळणे केवळ 90 अंशाचीच आहेत. हा प्रश्न आपल्याला विचारला होता 17 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 2 मध्ये. ठीक आहे. आता ही लाईन कशासाठी लिहिलेली आहे हे तुम्हाला समजत आहे का, हे बघा. पहिले सर्व वळणे केवळ 90 अंशाची आहेत. म्हणजे जर तो समजा पूर्वेला गेला, पूर्वेकडून तो समजा उजव्या हाताला वळला, मग उजव्या हाताला वळला तर तिथं तो कोपरा तयार करायचा आहे, म्हणजेच 90 अंशाला हे करायचं आहे. आणि परत तो इथून डाव्या हाताला वळला म्हणजे इकडे जाताना परत तो कोपरा तयार करेल. परत वरती जरी गेला तर कोपरा तयार करेल. म्हणजेच ती 90 अंशाची वळणं असली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि उदाहरणामध्ये तुम्हाला हे दिलेलं नसलं तरी सुद्धा तुम्ही 90 अंशामध्येच वळायचं आहे. जर त्यांनी म्हटलं 45 अंशामध्ये वळा, 30 अंशामध्ये वळा, तिथंच तुम्ही तशा पद्धतीनुसार वळायचं आहे. ते प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत. तर हा प्रश्न आधी बघूया. तर सुनीत उत्तरेकडे 10 मीटर चालत गेला आणि नंतर तो वळत 11 मीटर चालला. ठीक आहे. आता बघा, उत्तर दिशा एक स्टार्टिंग पॉईंट म्हटला, हा स्टार्टिंग पॉईंट म्हटला, बरोबर आहे. इकडे घेऊ आपण स्टार्टिंग पॉईंट. समजा हा स्टार्टिंग पॉईंट म्हटला, तर त्यांनी काय म्हटलं, सुनीत उत्तरेकडे 10 मीटर चालत गेला. म्हणजे उत्तर दिशा वरती असते, म्हणून आपण उत्तरेकडे 10 मीटर. ठीक आहे. हा समजा स्टार्टिंग पॉईंट, या पॉईंटपासून उत्तरेकडे हे 10 मीटर अंतर झालं. ओके. नंतर
तो उजवीकडे वळत 11 मीटर चालत गेला. आता बघा उत्तरेला आला, तिथून उजवीकडे, मग उत्तरेला बघा उजवा हात कुठे आहे, इकडे आहे, इकडे दिसते तुम्हाला, इकडे म्हणजेच पूर्वेकडे. तर किती 11 मीटर, तर इथून पासून इकडे 11 मीटर अंतर चालत गेला. थोडं मोठं घेऊन टाकू, 10 पेक्षा थोडं मोठं असलं पाहिजे. ठीक आहे. तेथून तो उजवीकडे वळला आणि 13 मीटर चालत गेला. बघा इकडून इकडे आला आणि किती मीटर रे, 13 मीटर. म्हणजे इकडून इकडे आला म्हणजे इकडची दिशा काय असते, इकडून इकडे आला म्हणजे इकडची दिशा काय रे, पूर्व. आणि पूर्वेला त्यांनी काय म्हटलं, तो उजवीकडे वळाला. तर पूर्वेला बघा उजवा खाली आहे म्हणजे दक्षिणेला, आणि किती 13 मीटर चालत गेला. आता हे 10 मीटर अंतर होतं, इथून पासून 13 मीटर आहे म्हणजे 13 मीटर याच्यापेक्षा मोठं दिसलं पाहिजे. ठीक आहे. इथून पासून खाली आला, दक्षिणेला 13 मीटर अंतर चालत गेला. पुढे काय म्हटलं, आणि पुन्हा तो उजवीकडे वळला आणि 25 मीटर चालत गेला. इथून पासून खाली आला, खालची दिशा काय असते, दक्षिण दिशा असते, बरोबर आहे. खाली आला म्हणजे दक्षिणेला आला, आणि दक्षिणेला त्यांनी काय म्हटलं, उजवीकडे वळाला. म्हणजे बघा दक्षिणेला उजवा हात इकडच्या साईडला आहे म्हणजे पश्चिमेकडे. तर तिथून तो 25 मीटर चालत गेला, म्हणजे इकडून तो 25 मीटर चालत गेला. हे बघा 11 मीटर अंतर आहे म्हणजे 25 मीटर याच्यापेक्षा मोठं असेल, बरोबर आहे. 25 मीटर तो असा चालत गेला. तर अशी आपली डायग्राम बनली. तर सुनितचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता सरळ सरळ गोष्ट आहे, इकडून इकडे आला म्हणजे सुनितचे तोंड इकडून इकडची दिशा कोणती दिशा आहे रे, पश्चिम. तर त्या सुनितचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे, पश्चिम दिशेला आहे. तर सुनितचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे, पश्चिम दिशेला आहे. हा आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. बिंदू ए पासून बिंदू बी गाठण्यासाठी अनिताला पश्चिमेकडे 70 मीटर चालणे आवश्यक आहे. नंतर तिला उजवीकडे वळावे लागेल आणि 70 मीटर चालावे लागेल. नंतर तिला डावीकडे वळावं लागेल आणि 150 मीटर चालावं लागेल. नंतर तिला डावीकडे वळावं लागेल आणि 70 मीटर चालावं लागेल. नंतर तिला डावीकडे वळावं लागेल आणि 90 मीटर चालावं लागेल. नंतर तिला उजवीकडे वळावं लागेल आणि 100 मीटर चालावे लागेल. आणि शेवटी तिला डावीकडे वळावं लागेल आणि 130 मीटर चालावे लागेल. तर बिंदू बी पासून बिंदू ए किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. एक एक पॉईंट घेऊ. बिंदू ए पासून बिंदू बी गाठण्यासाठी अनिताला पश्चिमेकडे 70 मीटर चालणे आवश्यक आहे. समजा हा पॉईंट म्हटला आपण, हा ए पॉईंट, ए पासून बी कडे जाण्यासाठी अनिताला पश्चिमेकडे 70 मीटर चालणं आवश्यक आहे. पश्चिम दिशा या पॉईंट पासून इकडे आहे म्हणजे आपण हे म्हटलं इथून तर इथपर्यंत हे 70 मीटर अंतर चालणे आवश्यक आहे. ही झाली पहिली लाईन. नंतर तिला उजवीकडे वळावं लागेल आणि 70 मीटर चालावं लागेल. आता पश्चिमेला आली, पश्चिमेला उजवा हात बघा कुठं आहे, वरती. वरती किती 70 मीटर म्हणजे इथून पासून वरती परत 70 मीटर, थोडंसं मोठं घेऊ. ठीक आहे. हे 70 मीटर अंतर चालावं लागेल. ठीक आहे. पुढे नंतर तिला डावीकडे वळावं लागेल आणि 150 मीटर चालावं लागेल. म्हणजे बघा इकडून वरती गेली म्हणजे उत्तरेला गेली आणि उत्तरेला बघा डावा हात कुठं आहे रे, इकडे पश्चिमेला. आणि तिथून त्यांनी काय म्हटलं, डावीकडे वळावं लागेल आणि 150 मीटर चालावं लागेल. म्हणजे इथून डावीकडे परत किती 150 मीटर अंतर. ठीक आहे. हे अंतर किती झालं, 150 मीटर अंदाजे. ठीक आहे. पुढे बघा नंतर तिला डावीकडे वळावं लागेल आणि 70 मीटर चालावं लागेल. बघा इकडून इकडे आली म्हणजेच 150 मीटर आली, म्हणजे कोणत्या दिशेला आली, पश्चिमेला आली. आणि पश्चिमेला डावा हात बघा, पश्चिमेला डावा हात कुठं आहे रे, बघा पश्चिमेला डावा हात कुठं आहे, खाली. आणि म्हणजेच आपल्याला खालची दिशा म्हणजे दक्षिणेला किती मीटर जावं लागेल, 70 मीटर. ठीक आहे. आता बघा हे इथून तर इथपर्यंत हे झालं आपलं 70 मीटर. ठीक आहे. इथपर्यंत आलो. नंतर तिला डावीकडे वळावं लागेल आणि 90 मीटर चालावं लागेल. ठीक आहे. आता नंतर तिला डावीकडे वळावं लागेल आणि 90 मीटर चालावे लागेल. लक्षात घ्या. आता इकडून इकडे आलो म्हणजे कोणती दिशा झाली, दक्षिण. आता मी जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत नसेल तर काही टेन्शन नाही आहे, कारण प्रश्न खूप मोठाले आहेत, तर बोर्ड पण आपला अपुरं पडणार आहे. त्यामुळे मी दिसलो नाही तर काही नाही, प्रश्न समजणं गरजेचं आहे. इथून पासून खाली आलो दक्षिणेला. ठीक आहे. आता दक्षिणेला बघा डावा हात कुठं आहे, दक्षिणेला डावा हात आपला कुठं आहे, इकडच्या साईडला म्हणजेच पूर्वेला आहे. तर पूर्वेला आपल्याला 90 मीटर जावं लागेल. म्हणजे बघा हे 70 होतं, इकडे पूर्वेला आपल्याला 90 मीटर. हे बघा हे 150 आहे म्हणजे 90 मीटर याच्यापेक्षा थोडंसं कमी येईल. ठीक आहे. हे 90 मीटर अंतर आपलं झालं. ठीक आहे. इथपर्यंत समजा. आता 90 मीटर चालावं लागेल. नंतर तिला उजवीकडे वळावं लागेल आणि 100 मीटर चालावं लागेल. म्हणजे इकडून पासून इकडे आलं म्हणजे पूर्व दिशा झाली, इकडून पासून इकडे गेलं म्हणजे पूर्व दिशा झाली. म्हणजेच पूर्वेला
तिला उजवीकडे वळावं लागेल आणि 100 मीटर चालावं लागेल. तर पूर्वेला बघा उजवात कुठं आहे, खाली म्हणजेच दक्षिणेला, आणि दक्षिणेला परत आता तिला किती जायचं आहे, 100 मीटर. 100 मीटर इतकं ते आली. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे, आणि शेवटी तिला डावीकडे वळावं लागेल आणि 130 मीटर चालावं लागेल. ठीक आहे, इथून पासून खाली आली म्हणजेच दक्षिणेला आली, आणि जे दक्षिणेला बघा डावा हात कुठं आहे, इकडे आहे म्हणजेच पूर्वेला आहे, म्हणजेच तिला पूर्वेला किती मीटर चालावं लागेल, 130 मीटर. म्हणजे इथून पासून 130 जर केलं, ठीक आहे, हे 130, हे थोडं व्यवस्थित करू, 130 मीटर अशी आपली डायग्राम तयार झाली. ठीक आहे, आता बघा हे होतात 150 आणि 70 किती होतात रे, 15 7 22 220 मीटर होतात. आता हे बघा 90 आणि 130 परत हे सुद्धा किती होतात, 220 मीटर होतात. म्हणजे एका खाली एक बराबर येऊ राहिल्या. म्हणजे हे ठिकाण झालं आपलं बी ठिकाण. समजून राहिलं काय सांगत आहे, तर हे 150 मीटर आणि हे 70 मीटर आहे. म्हणजे इथे जर असं जॉईन केलं तर हे 220 मीटरचं बनेल. हे 90 मीटर आहे आणि हे 130 मीटरचं आहे. म्हणजे 130 अधिक 90 जर केलं तर 220 मीटर येतील. म्हणजे हे आपण असं जर प्रॉपर डायग्राम जॉईन जर केली तर आपल्याला आयत भेटेल. म्हणजे बराबर एकाखाली एक येऊ राहिले ए आणि बी. तर त्यांनी काय म्हटलं होतं, तर बिंदू बी पासून बिंदू ए किती अंतरावर आहे, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला काढायला सांगितलं. तर हा जर आपण जॉईन केला तर हे रेक्टँगल दिसते, बरोबर आहे. हे मीटर 100 मीटर आहे, म्हणजे हे सुद्धा अंतर किती राहील, 100 मीटर. तर बिंदू बी पासून बिंदू ए किती मीटर अंतरावर आहे, 100 मीटर अंतरावर आहे. आणि त्यांनी काय म्हटलं, बिंदू बी पासून बिंदू ए किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. बी पासून म्हटलेलं आहे म्हणजे बी पासून वरची दिशा आहे ना. बिंदू ए म्हटलेला आहे, आता ए पासून बी नाही, बी पासून ए, म्हणजे बी पासून वरची दिशा, म्हणजेच तो काय, बिंदू बी पासून बिंदू ए उत्तरेला आहे आणि किती मीटर अंतरावर, 100 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे, इथं त्यांनी म्हटलं असतं बिंदू ए पासून बिंदू बी किती अंतरावर आहे, अंतर तर 100 मीटर आलं असतं. पण ए पासून बी म्हटलं असतं म्हणजे एच्या बी जो आहे खाली आहे, म्हणजे खालची दिशा किती आहे, दक्षिण आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला 100 मीटर उत्तर दिलं आणि 100 मीटर दक्षिण दिलं तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, म्हणून तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं काय सांगितलं आहे. बिंदू बी पासून म्हटलेलं आहे म्हणजे बी पासून बघा ए वरती आहे म्हणून उत्तर दिशा. बिंदू ए पासून म्हटलं असतं तर बिंदू ए पासून बी जो आहे तो खाली आहे म्हणून खालची दिशा काय आली असती, दक्षिण. अंतर तर सेमच आहे 100 मीटर. ए पासून बी पण 100 आणि बी पासून ए पण 100, कारण डिस्टन्स तर तुमचं सारखंच राहील. अशा तऱ्हेनं हा प्रश्न होता. लक्षात घ्या, जेवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा प्रश्न. त्यामुळे मोठा प्रश्न आला तर तो सोडून द्यायचा असं नाही आहे. किती वेळ लागतो डायग्राम काढायला, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न लिहायला आहे का, नाही आहे. फक्त उत्तर म्हणजे ऑप्शनचं उत्तराला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक करण्यासाठी पहिले उत्तर येणं गरजेचं आहे, नाही तर अंदाजी टोला मारून काम जमेल का, नाही जमणार. आणि सध्या लक्षात घ्या की आता डे चालू आहेत, रोज डे कोणता डे चालू आहेत. आता व्हॅलेंटाईन डे पर्यंत या डेच्या भानगडीत पडू नका. डेच्या भानगडीत पडसाल तर पुढचं तुमचा पुढे डे आणि नाईट दोन्ही खराब होणार आहे, ते लक्षात घ्या. काम करू करू मरसाल तुम्ही. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आहे, बिंदू एक्स पासून एक मुलगी उत्तरेकडे 70 मीटर चालत जाते. त्यानंतर ती डावीकडे वळून 150 मीटर चालत जाते. त्यानंतर ती डावीकडे वळून 70 मीटर चालत जाते. त्यानंतर ती आणखी एक डावे वळण घेते आणि 90 मीटर चालते. त्यानंतर ती उजवीकडे वळून 100 मीटर चालत जाते. शेवटी ती एक डावे वळण घेते आणि झेड बिंदूवर जाण्यासाठी 60 मीटर चालत जाते. तर बिंदू एक्स पासून बिंदू झेड किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला होता 17 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 3 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. तर बघा कसं सुरुवात करायची. बिंदू एक्स पासून एक मुलगी उत्तरेकडे 70 मीटर चालत जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण हा बिंदू एक्स म्हटला, इथून पासून उत्तरेकडे 70 मीटर म्हणजे उत्तर दिशा वरची. ठीक आहे, 70 मीटर अंतर चालत गेली. ठीक आहे, पुढे त्यांनी काय म्हटलं, त्यानंतर ती डावीकडे वळून 150 मीटर चालत जाते. आता इथून वरती आली म्हणजे उत्तरेला आली. उत्तरेला डावात बघा इकडे आहे म्हणजे इकडे दिशा पश्चिम. तर पश्चिमेला 150 मीटर म्हणजे 150 मीटर थोडं मोठं राहील. हे अंतर झालं 150 मीटर. झाल्या 2 लाईनी क्लिअर.
त्यानंतर ती डावीकडे वळून 70 मीटर चालत जाते. इकडून इकडे आली म्हणजे पश्चिमेला आली, तर पश्चिमेला डावा हात बघा, तर पश्चिमेला डावा हात किती आहे, खाली आहे. आणि किती मीटर म्हटलं, 70 मीटर. हे 70 होतं म्हणजे हे पण 70 आहे दिलेलं, म्हणून बरोबर त्याच लाईनला येईल 70 मीटर. ठीक आहे. त्यानंतर ती डावीकडे वळून 70 मीटर चालत जाते, इथपर्यंत आलो. त्यानंतर ती आणखी एक डावे वळण घेते आणि 90 मीटर चालत जाते. इथून खाली आली म्हणजे दक्षिणेला आली, तर दक्षिणेला किती मीटर म्हटलं त्यांनी. त्यानंतर ती एक डावे वळण घेते आणि 90 मीटर चालत जाते. तर इथं डावी वळण घेते म्हणजे इकडच्या साईडला गेली किती, 90 मीटर. म्हणजे इथून पासून परत इकडे गेली 90 मीटर. आता 150 मीटर आहे, त्याच्यापेक्षा 90 थोडंसं कमी येईल, इथपर्यंत आली. त्यानंतर ती उजवीकडे वळून 100 मीटर चालत जाते. आता इकडून इकडे आली म्हणजे पूर्वेला आली. मग पूर्वेला बघा डावा हात कुठं आहे, खाली आहे, म्हणजे खालची दिशा आहे दक्षिण. तर दक्षिणेला किती मीटर जायचं आहे, 100 मीटर. ठीक आहे. तर दक्षिणेला ती 100 मीटर चालत आली. ठीक आहे. पुढे काय म्हटलं, शेवटी ती एक डावे वळण घेते आणि झेड बिंदूवर जाण्यासाठी 60 मीटर चालते. शेवटी ते एक डावे वळण घेते आणि झेड बिंदूवर जाण्यासाठी 60 मीटर चालते. म्हणजे इथून बघा इकडे आली म्हणजे दक्षिणेला आली, तर दक्षिणेला बघा डावा हात कुठं आहे, इकडच्या साईडला म्हणजेच पूर्वेला आहे. तर पूर्वेला आपल्याला 60 मीटर जावं लागेल. ठीक आहे. तर पूर्वेला 60 मीटर आलो आपण इतकं. आणि इथं कोणता बिंदू भेटला त्याला, तिला झेड हा बिंदू भेटला. ठीक आहे. अशा प्रमाणे आपली डायग्राम झालेली आहे. तर बिंदू एक्स पासून बिंदू झेड किती अंतरावर आहे. ठीक आहे. तर बघा इथंच आपल्याला लक्षात येईल, हे 90 मीटर आणि हे 60 मीटर बरोबर काय होते रे, 90 अधिक 60 काय होते, 150 मीटर होते. म्हणजे बरोबर एक्सच्या खाली बरोबर झेड बिंदू आहे. आपण हे अंतर त्यांनी आपल्याला सांगितलं, तर एक्स पासून झेडचे अंतर किती आहे, बरोबर आहे. आता एक्स पासून झेडचे अंतर आपल्याला काढायचं आहे, तर हा आपण असा जॉईन करून घेऊ. ठीक आहे. आता बघा हे अंतर किती आहे रे, 100 मीटर. म्हणजे हे अंतर किती राहील रे, 100 मीटर. बरोबर आहे, कारण आयात हे 60 आहे म्हणून हे किती राहील, 60. तर एक्स पासून झेड किती अंतरावर आहे, 100 मीटर अंतरावर आहे. आणि कोणत्या दिशेला आहे, आता हा एक्स पासून झेड जो आहे, झेड हा खालची दिशा येत आहे, बरोबर आहे, खालची. तर खालची दिशा कोणती असते रे, दक्षिण. तर एक्स पासून झेड हा कोणत्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला आहे. अशा तऱ्हेनं हे एकदम सोपी उदाहरण आपण बघितलेलं आहे. प्रश्न बघा मोठा असला म्हणजे कठीण आहे असं काही नसते. जेवढा प्रश्न मोठा तेवढा सोपी तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. ठीक आहे. जर प्रश्न आपल्याला समजत असेल तर जास्तीत जास्त बघा, त्याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः सॉल्व करा. ठीक आहे. प्रश्न आपण पाहायला लिहिल्यानंतर तुम्ही स्वतः त्याला पेन्सिल घ्या, पेन्सिलने तुम्ही डायग्राम काढून बघा. नसेल येत तर परत तो प्रश्न क्लिअर करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल तेवढं तुमचं स्पीड जे आहे स्पीड वाढेल, आणि स्पीड वाढल्यामुळे तुमचा जो टायमिंग आहे तो टायमिंग कव्हर होईल. ठीक आहे. स्पीड विथ ॲक्युरेसी असली पाहिजे, म्हणजे तुमची सॉल्व करण्याची स्पीड जास्त असेल आणि त्याबरोबर तुमची ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. ठीक आहे. आणखी एक प्रश्न आपण घेणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जान्हवीने तिच्या घरापासून चालण्यास सुरुवात केली आणि ती पश्चिमेकडे 45 मीटर चालत गेली. नंतर ती उजवीकडे वळली व 32 मीटर चालली. नंतर ती उजवीकडे वळली व 88 मीटर चालली. त्यानंतर ती उजवीकडे वळली व 50 मीटर चालली. अखेरीस ती पुन्हा उजवीकडे वळली आणि 43 मीटर चालत गेली. तर आता ती तिच्या घरापासून किती लांब व कोणत्या दिशेला आहे. हा प्रश्न आपल्याला 18 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 1च्या रेल्वे ग्रुप डीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारला होता. तर बघा कसा सॉल्व करायचा, एकदम इझी आहे. जान्हवीने तिच्या घरापासून चालण्यास सुरुवात केली. समजा हे जान्हवीचं घर आहे, इथून पासून चालण्यास सुरुवात केली आणि ती पश्चिमेकडे 45 मीटर गेली. पश्चिम दिशा कुठं असते, इकडच्या साईडला. तर इकडे आपण घेऊ 45 मीटर हे अंतर. ठीक आहे. इकडेही 45 मीटर अंतर चालत गेली. पुढे बघा, नंतर ती उजवीकडे वळली व 32 मीटर चालली. ठीक आहे. आता बघा पश्चिमेला उजवा हात कुठं आहे, पश्चिमेला उजवा हात वरती आहे, म्हणजेच वरती जावं लागेल 32 मीटर. ठीक आहे. हे 32 मीटर, कारण 45 एवढं घेतलं तर 32 त्याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे. नंतर ती उजवीकडे वळली व 88 मीटर चालली. बघा इथून पासून वरती गेली म्हणजेच उत्तरेला गेली. तर उत्तरेला बघा उजवा हात कुठं आहे, तर उत्तरेला उजवा हात कुठं आहे, पूर्वेकडे. आणि पूर्वेकडे किती जायचं आहे, 88 मीटर. 45 एवढा आहे तर 88 त्याच्यापेक्षा मोठं राहील. ठीक आहे. तर 88 मीटर ती पूर्वेला गेली. ठीक आहे. त्यानंतर ती उजवीकडे वळली व 50 मीटर चालली. इकडून इकडे आली म्हणजेच पूर्वेला.
तर पूर्वेला बघा उजवा हात, पूर्वेला उजवा हात कुठे आहे, खाली आहे आणि खाली किती 50 मीटर चालली. हे अंतर 32 होतं म्हणजे 50 त्याच्यापेक्षा जास्त राहील. हे 50 मीटर अंतर चालली. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, अखेरीस ती पुन्हा उजवीकडे वळली आणि 43 मीटर चालली. ठीक आहे. अखेरीस ते पुन्हा उजवीकडे वळली आणि 43 मीटर चालली. इकडून खाली आलो म्हणजे दक्षिणेला आलो. दक्षिणेला उजवा हात बघा इकडे आहे, इकडच्या दिशेला, आणि किती म्हटलं आहे त्यांनी, उजवीकडे वळली आणि 43 मीटर चालली म्हणजे 43 मीटर बरोबर इथे येईल. बरोबर आहे. कारण रिझन बघा याच्या बरोबर एक्झॅक्ट खाली येईल. कारण बघा हे 45 मीटर आणि 43 मीटर याची जर बेरीज केली तर किती भेटतात रे, 88. म्हणजे हे एवढं 88 आहे म्हणजे 43 मीटर बरोबर एक्झॅक्ट त्याच्या खाली येईल. ठीक आहे. समजलं काय. तर इथं ती आली, इथं ती आली. तर त्यांनी काय म्हटलं, तर आता ती तिच्या घरापासून किती लांब आहे, म्हणजे इथून पासून तर इथूनपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं आहे. तर एकदम इझी आहे. हे अंतर 32 आहे आणि हे टोटल अंतर किती आहे, 50. म्हणजे या 50 मधून जर हे अंतर काढलं किंवा आपण असं हे जॉईन केलं समजा. ठीक आहे. हे असं जॉईन केलं, हे 50 अंतर आहे आणि हे 32 आहे. 50 मधून जर हे 32 काढले तर हे अंतर आपल्याला भेटेल. म्हणजे 50 - 32 किती येतील ते 18 मीटर. म्हणजे हे अंतर किती झालं, 18 मीटर आहे ना. 18 मीटर अंतर आहे. तर ती आता तिच्या घरापासून किती लांब, म्हणजे किती लांब आहे, 18 मीटर. व कोणत्या दिशेला आहे, इथून पासून खालची दिशा आहे. तर खालची दिशा काय असते रे, दक्षिण. म्हणून 18 मीटर ती काय आहे, दक्षिणेला आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल 18 मीटर दक्षिण. ठीक आहे. एक प्रश्न 1 मार्क तुमचा फिक्स झाला. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण हे उत्तर सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर बघा, बिंदू एक्स पासून एक व्यक्ती पूर्वेकडे 45 मीटर चालत गेली, नंतर ती डावीकडे वळली व 40 मीटर चालत गेली. नंतर ती उजवीकडे वळली व 90 मीटर चालत गेली. नंतर ती उजवीकडे वळली व 60 मीटर चालत गेली. शेवटी ती उजवीकडे वळली आणि बिंदू वायवर पोहोचण्यासाठी 135 मीटर चालत गेली. तर बिंदू एक्स बिंदू वाय पासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. बिंदू एक्स पासून एक व्यक्ती 45 मीटर चालत गेली पूर्वेकडे असं म्हटलेलं आहे. म्हणजे समजा हा स्टार्टिंग पॉईंट म्हटलं आपण बिंदू एक्स, इथून पासून 45 मीटर पूर्वेकडे, समजा हे म्हटलं 45 मीटर पूर्वेकडे. ठीक आहे. पुढे बघा, नंतर ती डावीकडे वळली व 40 मीटर चालत गेली. तर पूर्व दिशेला बघा डावा हात कुठं आहे, पूर्व दिशेला कुठं आहे, वरती आहे. वरती किती, 40 मीटर. समजा हे 40 मीटर अंतर आपण म्हटलं. ठीक आहे. पुढे काय म्हटलं, नंतर ती उजवीकडे वळली आणि 90 मीटर चालत गेली. म्हणजे बघा उत्तरेला बघा उजवा हात कुठं आहे, तर उत्तरेला उजवा हात इकडे आहे आणि किती मीटर, 90 मीटर. म्हणजे हे अंतर थोडंसं वाढलेलं राहील, 90 मीटर. ठीक आहे. इथपर्यंत आलं समजा. नंतर ती उजवीकडे वळली आणि 90 मीटर चालत गेली. नंतर ती उजवीकडे वळली व 60 मीटर चालत गेली. इकडून इकडे आलो म्हणजेच पूर्वेला आलो. तर पूर्वेला बघा उजवा हात कुठं आहे, खाली आहे दक्षिणेला. आणि दक्षिणेला त्यांनी किती म्हटलं, 60 मीटर. हे 40 आहे म्हणजे 60 त्याच्यापेक्षा मोठं असलं पाहिजे. तर हे 60 मीटर अंतर ती चालत गेली. पुढे काय म्हटलं आहे, शेवटी ती उजवीकडे वळली आणि बिंदू वायवर पोहोचण्यासाठी 135 मीटर चालत गेली. ठीक आहे. आता बघा दक्षिणेला आली, दक्षिणेला इकडून खाली आली म्हणजे दक्षिणेला आली आणि दक्षिणेला उजवीकडे वळली म्हणजेच इकडे वळली. म्हणजेच इकडची दिशा काय, पश्चिम दिशेला. तर किती, 135 मीटर. आता इथून पासून 135 बरोबर याच्या खाली येईल 135 मीटर. कारण बघा हे झालं 45 आणि हे झालं 90. म्हणजे 45 अधिक 90 जर केलं तर 135 होतात. म्हणून बरोबर एक्झॅक्ट त्याच्या ते खाली येईल. ठीक आहे. हा कोणता बिंदू होता आपला, एक्स. हा कोणता झाला, वाय. ठीक आहे. तर बिंदू एक्स पासून बिंदू वाय, बिंदू एक्स बिंदू वाय पासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. तर इथून तर इथूनपर्यंतचं आपल्याला अंतर काढायचं आहे. तर सरळ काढता येईल. हे अंतर 60 आहे आणि हे अंतर 40 आहे. म्हणजे 60 वजा 40 जर केलं तर हे 20 मीटर अंतर आपल्याला भेटेल. हे अंतर किती आहे, 20 मीटर. तर बिंदू एक्स पासून बिंदू वाय हा किती मीटर अंतरावर आहे, 20 मीटर अंतरावर आहे. आणि वाय बिंदू जो आहे हा काय, दक्षिणेला आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल, 20 मीटर दक्षिण. ठीक आहे. बिंदू एक्स बिंदू वाय पासून किती अंतरावर, बिंदू एक्स बिंदू वाय पासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. बिंदू वाय पासून म्हटलेला आहे म्हणजे वाय पासून हा एक्स काय येईल. ठीक आहे. हे तर अंतर 20 मीटर आहे.
वाय पासून एक्स अंतर, बरोबर आहे, वरती जायचं आहे म्हणजे 20 मीटर अंतर येईल उत्तर. ठीक आहे, तर वाय पासून एक्स जो आहे तो 20 मीटर उत्तरेला आहे, हे आपलं उत्तर भेटेल. आणि हा प्रश्न आपल्याला विचारला होता 18 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 3च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे, एक प्रश्न आपण एक बघणार आहोत, त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहोत, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. श्याम उत्तरेकडे 10 मीटर चालत गेला आणि नंतर तो डावीकडे वळला आणि 11 मीटर चालत गेला. नंतर तो उजवीकडे वळला आणि 13 मीटर चालला. नंतर पुन्हा उजवीकडे वळत तो 10 मीटर चालत गेला. नंतर डावीकडे वळत तो 14 मीटर चालला. नंतर तो शेवटची उजवीकडे वळला आणि 1 मीटर चालत गेला. तर आरंभ बिंदूपासून श्याम किती अंतरावर आहे? हा प्रश्न आपल्याला 22 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 3मध्ये विचारलेला होता. बघा कसा सॉल्व करायचा. श्याम उत्तरेकडे 10 मीटर चालत गेला. समजा हा स्टार्टिंग पॉईंट म्हटला, इथून पासून 10 मीटर उत्तरेकडे. ठीक आहे, एवढं घेऊ, 10 मीटर उत्तरेकडे चालत गेला. नंतर तो डावीकडे वळला आणि 11 मीटर चालला. उत्तरेला बघा डावा हात कुठं आहे? इकडच्या साईडला. तर किती मीटर? 11 मीटर. हे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं दिसलं पाहिजे. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे? नंतर तो उजवीकडे वळला आणि 13 मीटर चालत गेला. इकडून इकडे आला म्हणजे पश्चिमेला आला. तर पश्चिमेला बघा उजवा हात कुठं आहे? वरती. आणि किती मीटर चालला? 13 मीटर चालला. म्हणजे 13 मीटर थोडंसं अजून 11 मीटरपेक्षा मोठं दिसलं पाहिजे. ठीक आहे, एवढं झालं. पुढे काय म्हटलं आहे? नंतर पुन्हा उजवीकडे वळत तो 10 मीटर चालला. बघा हे अंतर किती आहे? 11. म्हणजे 10 मीटर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आलं पाहिजे. ठीक आहे, हे 10 मीटर अंतर त्याचं झालं. ओके, इथपर्यंत तो आला आहे ना. नंतर काय म्हटलं आहे? नंतर डावीकडे वळत तो 14 मीटर चालला. आता इकडून इकडे आला, बरोबर आहे. इकडून इकडे आला म्हणजे पूर्वेला आला. आणि पूर्वेला डावीकडे वळत म्हणजेच पूर्वेला डावा हात कुठं आहे? वरती 14 मीटर. आता हे बघा इथं डायग्राम थोडीशी आपली येऊ राहिली. इथं हा समजा हे 14 मीटर अंतर चालत गेला. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे? नंतर तो शेवटचे उजवीकडे वळला आणि 1 मीटर चालला. नंतर तो शेवटची उजवीकडे वळला म्हणजे उत्तरेला गेला आणि तिथून उजवीकडे म्हणजे उजव्या हाताला 1 मीटर. ठीक आहे, हे एवढंच अंतर भेटेल, 1 मीटर. ठीक आहे, हे थोडं समजून घ्या. आता 1 मीटर अंतर चालला. तर आरंभ बिंदूपासून श्याम किती अंतरावर आहे? बघा हे 10 आणि हे 11 म्हणजे बराबर एक्झॅक्ट इथं तो येईल आहे ना. तर हा आरंभ बिंदू होता. तर इथून पासून हे अंतर काढायचं आहे. इथून तर इथूनपर्यंतचं हे किती आहे? 10. आणि इथून तर इथूनपर्यंतचं अंतर पाहिलं तर हे किती आहे? 13. म्हणजे हे 13 झालं. आणि हे किती झालं? 14. कारण हे इथं किती आहे? 14. म्हणजे बेरीज जर केली तर 14 अधिक 13 अधिक 10 म्हणजे 14 अधिक 13 किती झाले? 27. 27 अधिक 10 किती झाले? 37. आणि सगळं काय आहे? मीटरमध्ये. तर आरंभ बिंदूपासून तो किती मीटर अंतरावर आहे? 37 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे, अशा तऱ्हेने हा प्रश्न आपण बघितलेला आहे. एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. तर बघा 2 प्रश्न आपल्यासमोर आहेत. पीने उत्तरेकडे तोंड करून एका बिंदूपासून सुरुवात केली व नंतर तो उजवीकडे वळत पूर्वेकडे 24 मीटर धावत गेला. नंतर डावीकडे वळला व 26 मीटर चालत गेला. नंतर तो डावीकडे वळला आणि आधी 24 मीटर धावत गेला व नंतर 6 मीटर चालत गेला. नंतर तो उजवीकडे वळला व 6 मीटर चालला. नंतर पुन्हा उजवीकडे वळला व 30 मीटर धावला. तर त्याने चालत किती अंतर पार केले व त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणखी एक प्रश्न आहे. गायत्री तिच्या घरापासून चालायला सुरुवात करते आणि दक्षिण दिशेला 100 मीटर चालते. नंतर ती उजवीकडे वळते व 120 मीटर चालत जाते. नंतर ती उजवीकडे वळते आणि 100 मीटर चालत जाते. शेवटी ती उजवीकडे वळते आणि 180 मीटर चालत जाते. आता ती प्रारंभ बिंदूपासून किती अंतरावर असेल? हा प्रश्नसुद्धा तुम्हाला होमवर्कसाठी आहे. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. ठीक आहे, तर बघा हा दिशादर्शनचा आपला पार्ट 2 होता. पार्ट 3मध्ये आपण सावलीचे प्रश्न आणि एक व्यक्ती उत्तरेकडे उभा आहे, तिथून 45 अंशामध्ये उजवीकडे फिरतो, तिथून पुन्हा 135 अंशामध्ये डावीकडे फिरतो, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात आणि सावलीचे जे प्रश्न असतात ते आपले बाकी आहेत. ते आपण पार्ट 3मध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि पार्ट 3मध्ये आपला दिशादर्शन हा चॅप्टर पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर आपण गणिताकडे जाणार आहोत. ठीक आहे,
तर ज्यांनी पहिला व्हिडिओ बघितला नसेल दिशादर्शनचा त्यांनी पहिला व्हिडिओ आधी बघायचा, त्यानंतर त्यांनी पार्ट 2 बघायचा, त्यानंतर त्यांनी पार्ट 3 बघायचा आहे, तरच तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील हे लक्षात ठेवायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.